कोरोना काळामध्ये मराठी चित्रपटांसाठी जाहीर केलेलं अनुदान त्वरित मिळावं, मराठी चित्रपट अनुदान कमिटीमध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे किमान 3 प्रतिनिधी कायमस्वरूपी घ्यावेत, अशा विविध मागण्या अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आल्या। नव्या सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही महामंडळानं व्यक्त केली आहे। अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीनं शासनाकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरू होता। यामधील काही मागण्या सांस्कृतिक मंत्री आणि सांस्कृतिक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत 4 सप्टेंबर 2024च्या बैठकीत मान्य करण्यात आल्या। मात्र यानंतर आचारसंहिता लागल्यानं याची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे येणाऱ्या सरकारनं याची अंमलबजावणी करावी आणि उर्वरित मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीनं पत्रकार बैठकीत करण्यात आली। कोरोना काळात आर्थिक मदत म्हणून 2019 ते डिसेंबर 2022च्या कालावधीतील मराठी चित्रपटांना सरसकट प्रत्येकी 20 लाख रुपये अनुदान देण्याचं शासनानं 4 सप्टेंबर 2024च्या बैठकीत जाहीर केलं होतं। येणाऱ्या सरकारनं याची तत्काळ अंमलबजावणी करावी, तसंच दर्जेदार मराठी चित्रपट अनुदान योजना हे नाव चुकीचं असून त्याऐवजी मराठी चित्रपट प्रोत्साहन योजना असं नाव देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष देवेंद्र मोरे, बाबासाहेब गोरे, संजय दीक्षित, विजय शिंदे, डॉक्टर दिलीप आबनावे, गीतांजली डोंबे, रंगराव कोटकर, अशोक सूर्यवंशी, सदानंद सूर्यवंशी, रंजिता पवार, चंदना बेलेकर, संगीता कांबळे, संजय देवकर आदी उपस्थित होते।